नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। यूएफबीयू संघटनेच्या नेतृत्वात बँक कर्मचाऱ्यांतर्फे एक दिवसीय लाक्षणिक संप करीत अग्रणी बँकेसमोर करण्यात आली जोरदार निदर्शने। भाजप देवपूर मंडळतर्फे नगाववारी चौफुली येथे 101 माजी सैनिकांचा सत्कार समारंभ तसेच देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न। पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा व पोलीस पाटील मार्गदर्शिका पुस्तक अनावरणाचा सोहळा संपन्न। संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर पडलेल्या नामदार गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेच्या माळी कन्या हायस्कूल, तिजारे प्राथमिक विद्यामंदिर व बधाने बाल मंदिरचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न। आणि स्नेहबंधन वधूवर ग्रुप धुळेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा। आता बातमीपत्र विस्ताराने। बँकांसाठी 5 दिवसांचा आठवडा करावा या प्रमुख मागणीसाठी धुळे शहरात यूएफबीयू संघटनेच्या नेतृत्वात एक दिवसीय लाक्षणिक संप करीत अग्रणी बँकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। संपामुळे व्यवहार ठप्प झाल्याने बँकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले। देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी व अधिकारी यांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारला। यामुळे बँकिंग व्यवहारावर मोठा परिणाम झाला। 5 दिवसांचा कार्य आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला। धुळ्यातही या संपाचा परिणाम दिसून आला। पारंपरिक बँकिंग व्यवहार ठप्प झाल्यामुळे बँकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले। धुळे शहरात यूएफबीयू संघटनेच्या नेतृत्वात एक दिवसीय लाक्षणिक संप करीत अग्रणी बँकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यापूर्वी 5 दिवसांचा कार्य आठवडा लागू करण्याबाबत चर्चा होऊन सहमती झाली होती, मात्र अद्याप त्यावर अंतिम निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। संघटनांचे म्हणणे आहे की 5 दिवसांचा आठवडा लागू झाला तरी दररोज अधिक वेळ काम करण्यास कर्मचारी तयार आहेत, त्यामुळे बँकिंग सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही। वास्तविक आरबीआय, LIC व इतर केंद्र सरकारच्या विभागांसाठी 5 दिवसांचा आठवडा आहे, मात्र हा नियम बँकांना लागू नाही। हा एक प्रकारे अन्याय आहे। तरी सरकारने तात्काळ 5 दिवसांचा आठवडा करावा तसेच प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। या संपात संजय गिरासे, राजेंद्र चव्हाण, शिवप्रसाद पांडे, ज्ञानेश्वर ठाकूर, तेजपाल सोनवणे, शिवाजी सोनवणे, अमित सोनवणे यांच्यासह बँकांचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मग तुमचं अपडेशन पण होईल आणि न्यू पेन्शन ते आहे जुनं पेन्शन सांगतो आणि आपण सगळे उपस्थित राहणार। बँकेला धन्यवाद देतो की अत्यंत तुमची चांगली मेजॉरिटी आहे। माझी बँकांचं काही कमी आहे, मेजॉरिटी कमी नाही। 4 दिवस सुट्टी आहे। गिरासे नावाचे बापू ते अध्यक्ष रिकाम कोट आहेत, त्यांना काही काम नाही आहे, त्यामुळे ते येऊ शकतात असं समजू नका, कारण काळाची गरज आहे। आणि मला असं वाटतं चव्हाण असं वाटतं, प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला जे मिळालं तुम्हाला मिळालं पाहिजे, आमची प्रामाणिक इच्छा आलो। पुन्हा एकदा आपण सगळे भेटूया। यानंतर सगळ्यांना विनंती आहे, या धुळे शहरात आपण काम करतो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया VD बँक आहे, आपला मेसेज पोहोचला पाहिजे की आज उपस्थिती केली होती आणि तिथून मग बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण 5-7 मिनिटं 10 मिनिटं जाऊया, मग आजचा कार्यक्रम संपूया असे मला वाटतं। यानंतर तुम्ही घोषणा द्यायला कोणा काही सांगत असेल किंवा मी काहीतरी चुकीचं सांगायला गमत असेल, काहीतरी चुकीचं सांगितलं असेल की मला इस्तीफा घेऊन द्या, की माझी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सेक्रेटरी, स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर असोसिएशन या ठिकाणी आज आपण 1 दिवसाचा देशव्यापी संप 5 डे वीक्स बँकिंगसाठी बोलवलेला होता आणि त्यासाठी आपल्या धुळे जिल्ह्यातल्या सगळ्या 9 ज्या बँकांच्या युनियन आहेत त्या या ठिकाणी आपण सगळं जमलेलो आहोत। आणि मला सांगताना फार आनंद होतोय की सगळा आपला स्टाफची उपस्थिती या ठिकाणी लक्षणीय आहे। आणि आम्हाला गव्हर्नमेंटला हे सांगायचं आहे की 2 वर्षापूर्वी जे आमचा डिमांड होता 5 डे वीकचा, ऑलरेडी गव्हर्नमेंटने सँक्शन केलेला होता आणि त्या बेसिसवरती आम्ही जो आपला सेटलमेंट होतं बँकेने केलेली होती, त्यात एक रास्त मागणी होती की 5 डे वीक्स तुम्हाला येत्या 2-3 महिन्यात दिलं जाईल, पण गव्हर्नमेंटने ते अजूनपर्यंत आम्हाला दिलेलं नाही। 2-3 महिना 2 वर्ष झालेले, 2 वर्षातही बँकेला 5 डे वीक्सचा जो अधिकार आहे तो मिळालेला नाही। आणि त्यासाठी जो 1 दिवसाचा लाक्षणिक संप आहे त्यासाठी या बँका सगळ्या रस्त्या बँकेचे सगळे स्टाफ ऑफिसर त्यानंतर क्लेरिकल सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत। आणि मी सगळ्यांना निवेदन करतो की हा संप आपण म्हणजे या संपाला आम्ही जास्तीत जास्त गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचू। आणि प्रजासत्ताक दिनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजप देवपूर मंडळतर्फे नगाववारी चौफुली येथे देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला।
यावेळी 101 माजी सैनिकांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला. भाजप देवपूर मंडळ तर्फे प्रजासत्ताक दिन व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगावबारी चौफुली येथे 101 सैनिकांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी देशभक्तीपर गीत गायनाच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. भाजप देवपूर मंडळ उपाध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस शहीद जवान मनोज गायकवाड यांची वीरपत्नी रुपाली गायकवाड, शहीद जवान मनोहर पाटील यांची वीरपत्नी माया पाटील तसेच 101 माजी सैनिक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर देशभक्तीपर गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधाकर थोरात, प्रतिभा शिंदे, हिलाल माळी, मुन्नाभाऊ आडिले, भाजपच्या सुवर्णा पाटील, विलास शिंदे, नंदू ठोंबरे यांच्यासह तेजपाल बागले, रघुनाथ बोरसे, अपेक्षा पवार, किरण माळी व महिला पुरुष तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिन 77वा आणि माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जन्मशताब्दी होती. त्या अनुषंगाने आणि प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे नगावारी चौफुली येथे आम्ही हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याच्यात देशभक्तीपर गीत गायन आणि 101 सैनिकांचा माजी सैनिकांचा सत्कार ठेवला होता. त्या कार्यक्रमाला सगळे माजी सैनिक उपस्थित राहिले. सोबत माननीय हिलाल अण्णाजी माळी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हे पण हजर राहिले आणि त्यांचं आमच्यावर कायमच प्रेम राहतं ते त्यांनी आज परत दाखवून दिलं एकदा. या कार्यक्रमाला आलेल्या सर्व सैनिकांचे आणि 1 नंबर 2 नंबर प्रभागातील जेवढी रहिवासी आले होते त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे भाजपाच्या जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई पाटील सुवर्णाताई निरगुडे याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. रोहिणीजी चव्हाण याही उपस्थित होत्या. या सर्वांचं मी एकदा परत मनपूर्वक आभार मानतो आणि पुढच्या वर्षी त्यांनी हेच आमंत्रण समजावं आणि ह्या कार्यक्रमाला आमंत्रणाची गरज न बघता या कार्यक्रमाला हजर राहू एवढंच मी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, जय श्रीराम. धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा व पोलीस पाटील मार्गदर्शिका पुस्तक अनावरणाचा सोहळा प्रजासत्ताक दिनी शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे संपन्न झाला. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांचा गौरवही करण्यात आला. धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा व पोलीस पाटील मार्गदर्शिका पुस्तक अनावरणाचा सोहळा प्रजासत्ताक दिनी शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांचा गौरवही करण्यात आला. सुरुवातीस नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश काळे यांनी माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कायदा व सुव्यवस्थेबाबत तत्काळ माहिती पोलीस दलाला पुरवणाऱ्या पोलीस पाटलांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की एखादी घटना घडल्यानंतर माहिती देण्यापेक्षा घटना घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक भूमिका बजावण्याची क्षमता पोलीस पाटलांकडे आहे. समाजात पोलीस पाटलांकडे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. अलीकडच्या काळात सुशिक्षित महिला व पुरुष पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेले नागरिक पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामकाजाला योग्य दिशा व स्पष्टता मिळावी, मार्गदर्शिकता उपयुक्त ठरेल. ब्रिटिशकालीन कायदे लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आले होते. हे कायदे रद्द करून भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम लागू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हे ऐतिहासिक कायदे अस्तित्वात आले आहेत. त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यामध्ये पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले. गावातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, सतर्क राहणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि शांतता प्रस्थापित करणे ही जबाबदारी पोलीस पाटलांनी पार पडावी, असेही त्यांनी आवाहन केले. या प्रसंगी ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बधाने, माजी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनीही मार्गदर्शन केले. या प्रसंगी नामदार जयकुमार रावल, आमदार अनुभव अग्रवाल, आमदार राघवेंद्र बधाने, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते. सगळ्यात पहिले तिथे पोचणारा पोलीस पाटील असतो. माझी तर अशी एक विनंती आहे की आपल्याकडे तरुण मुलीच्या लग्न होऊन येतात तर त्यांच्यावर हिंसाचार होतो आहे का, त्यांच्यावर काही अत्याचार होतो आहे का, याची बघायची देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. माझी सगळ्यांना अशी एक विनंती आहे की आपल्याकडे
साधारणतः पोलिसांची संख्या आहे 1800. धुळे जिल्ह्यामध्ये फक्त 1800 पोलीस काम करतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मी काय जबाबदारी नाकारत नाही, पण प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी पोलीस असेलच असं सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक पोलीस पाटलांनी इथून एका महिन्याचा आपण टार्गेट दिला की फेब्रुवारी एंडपर्यंत जास्तीत जास्त आपल्या आपल्या गावांमध्ये आपण CCTV कसे कार्यान्वित करू शकू. मग तिथे कोणीतरी चांगलं दानशूर व्यक्ती असेल किंवा प्रतिष्ठित व्यक्ती असेल आणि CCTV काही फार महाग नाही, आपल्याला 10-15 हजारात सुद्धा मुख्य ठिकाणी आपल्याला CCTV लावता येते. त्याच्यामुळे हा एक उपक्रम आपण सगळ्यांनी हाती घ्यावा अशी आपल्याला एक विनंती करतो. नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर पडलेल्या नामदार गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळ्यात निदर्शने करीत निषेध नोंदवण्यात आला. नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर पडलेल्या राज्य सरकारमधील मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडी धुळेतर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने करीत निषेध नोंदवण्यात आला. प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे भाषण करत असताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही असा आरोप होत आहे. या प्रकारामुळे नाशिकमध्ये एका महिला कर्मचाऱ्याने देखील जागेवरच आपला संताप व्यक्त करत निषेध नोंदवला होता. या घटनेचा निषेध म्हणून धुळे येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नामदार गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटी आणि देशद्रोह अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक शंकर खरात, चंद्रमणी वाघ, बॉबी नागमाल, प्रीतम पाईकराव, दिलीप बोरसे, किरण मोरे, आकाश बागुल, प्रसिद्ध वाघ, मनोज देवरे, जितेंद्र बोरसे, अक्षय बरसके, वंदना बागुल, सुरेश बैसाने, छोटू बोरसे आदी उपस्थित होते. काल 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री श्री गिरीश महाजन यांनी भाषण करताना त्या सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारानेच आम्ही चालत असतो. यांचे नावं घेतले याबद्दल आमचं काही दुमत नाही. परंतु आधुनिक भारतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि प्रजासत्ताक दिन हा खऱ्या अर्थाने संविधान दिन म्हणून साजरा करायला पाहिजे होता, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. ह्यामुळे तमाम आंबेडकरी जनता किंवा संविधानावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे की यांना जर बाबासाहेबांच्या नावाचा विसर पडत असेल, संविधान ज्यांनी लिहिलं त्यांचा विसर पडत असेल, तर त्यांना त्या पदावर, पालकमंत्री पदावर किंवा मंत्री पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. या प्रकारे आम्ही आमच्या भावना मांडत आहोत. यानंतर जर आमचं म्हणणं असं आहे की ज्या भगिनींनी हे सर्व उजेडात आणलं, त्यांना जर त्या नोकरीमध्ये काही त्रास झाला तर वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी त्या भगिनीच्या मागे आहे आणि संपूर्ण ताकदीनिशी त्या भगिनीचा आम्ही पूर्णपणे पाठराखण करू एवढे सांगतो. तसेच श्री गिरीश महाजन मंत्री महोदय यांच्यावर जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा नव्हे तर देशद्रोहाचा देखील गुन्हा लागावा असं आमचं म्हणणं आहे. कारण की संविधान हे सर्वतोपरी श्रेष्ठ आहे, त्यामुळे या गोष्टीची दखल घ्यावी एवढे आम्ही मानतो. जय भीम, जय भारत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे श्रीमती माई कन्या हायस्कूल, तिजारे प्राथमिक विद्या मंदिर व बदाने बाल मंदिर विद्यानगरी देवपूरचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे श्रीमती सीताबाई शंकरमाळी कन्या हायस्कूल, कै पार्वताबाई महादेवराव तिजारे प्राथमिक विद्या मंदिर व कै जयराम तुळशीराम बदाने बाल मंदिर विद्यानगरी देवपूरचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा समारंभ मंगळवार दिनांक 27 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिला विका महाजने उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वार्षिक पारितोषिक वितरणाचा समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी भिला महाजन, नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष जगताप, ललित माळी, डॉक्टर निशा महाजन, मिनल परदेशी, शोभा वाघ यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन. आज आपण आपल्या सीताबाई कन्या हायस्कूल तर्फे
बक्षीस वितरण समारंभ घेतला आहे आणि या अण्णासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्तानं आपण 1, 2, 3 या वार्डामध्ये जे 4 नगरसेवक निवडून आले त्यांचा या ठिकाणी आपण संस्थेमार्फत आणि शाळेमार्फत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचा सत्कार आपण केला त्या ठिकाणी, त्यांना मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी केलं. हे नगरसेवक 1, 2, 3 वार्डाचा चांगल्या प्रकारे विकास करतील अशा प्रकारची आशा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. त्या ठिकाणी आज आपण बक्षिसं घेतले. हे बक्षिसं तुम्हाला अभ्यास करण्याची प्रेरणा देतील. भावी जीवनामध्ये तुम्ही काय बनायचं आहे याचा विचार सर्वांनी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. प्रयत्न आणि अभ्यास याच्या जीवावर आपल्याला यश मिळतं. ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास केला आणि प्रयत्न केले त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षिसं मिळाली. बक्षीस घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्याचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आहे. त्यांचे आभार या ठिकाणी मानतो आहे. कारण विद्यार्थी घडवणं हे मोठं पुण्याचं काम असतं आणि आपल्या संस्थेतर्फे आणि शाळेतर्फे हे पुण्यकार्य अण्णासाहेबाच्या प्रेरणेने आपण करतो आहोत आणि करत राहणार आहेत. आपण अशाच प्रकारे प्रगती करत राहा, अभ्यास करत व्हा, गुणवंत व्हा आणि यशवंत व्हा आणि खूप मोठे व्हा. भारताचे भावी आधारस्तंभ तुम्ही आहेत. हा देश तुम्हाला घडवायचा आहे. या देशाला तुम्हाला पुढे न्यायचं आहे आणि भारताला सुजलाम सुफलाम आपल्याला करायचं आहे आणि भारताला सुजलाम सुजलाम बनवणे हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही आदर्श नागरिक बना आणि आदर्श अशा प्रकारचे देशाचे भावी नागरिक बना. या ठिकाणी आमच्या मुख्याध्यापिका शोभा मॅडम या ठिकाणी आल्यात. आपल्या संस्थेचे सचिव श्री उदय महाजन या ठिकाणी आलेत. आपल्या सोसायटीचे सदस्य श्री जनार्दन पाटील या ठिकाणी आले. अण्णासाहेब दिगंबर भगवान खलाने या ठिकाणी आलेले. आपण सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या संस्थेच्या ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय आईसाहेब कलावती सदाशिवराव माळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांच्या हस्ते मान्यवर विद्यार्थ्यांना आपण बक्षीस या ठिकाणी दिले. आईसाहेब अण्णासाहेबांनंतर मायेचे पाखर या शाळेवर घालतात आणि त्यांचं घरी जरी असल्या तरी शाळेवर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळत असतं. या संस्थेचा असाच भरभराटीत विकास हो. या ठिकाणी वंचित गटातील मुलांसाठी अण्णासाहेबांनी शाळा सुरू केलेली. तर या ठिकाणी समोर बसलेले विद्यार्थी अत्यंत गरीब कुटुंबात आहेत, ज्या मोठ्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही, अशा शाळेतल्या वंचित घटकातल्या मुलांना घडवण्याचं काम आपण करावं असं अण्णासाहेबांची इच्छा होती. आणि म्हणून या अत्यंत दलित, पददलित, वंचित अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ही शाळा करत असते. आणि या शाळेसाठी आमचे शिक्षक गटाचा आपण आला त्या ठिकाणी त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. मी स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्नेहबंधन वधूवर ग्रुप धुळेचा प्रथम वर्धापन दिन देवपुरातील वाडी वकर रोडवरील हॉटेल राजभोग येथे प्रजासत्ताक दिनी हरिभक्तपरायण बालचंद्र दुसाने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्नेहबंधन वधूवर ग्रुप धुळेचा प्रथम वर्धापन दिनाचा कार्यक्रम शहरातील वाडी वकर रोडवरील हॉटेल राजभोग येथे 26 जानेवारी दिनी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासोदा सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष व जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध सुवर्ण व्यवसायी केशवसेठ भामरे हे उपस्थित होते. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. स्नेहबंधन वधूवर ग्रुपच्या मार्फत वर्षभरात 51 विवाह जुळले आहेत. त्यामुळे या ग्रुपचा प्रथम वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रदीप बाबूराव बिरारी यांना वर्षाचा सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट संघटक गौरव पुरस्कार सुनील मधुकर दुसाने व श्री दिगंबर प्रकाश विस्फोते यांना देण्यात आला. यावेळी सुधीर वानखेडे, विजय आयरराव, प्रवीण निकुंभ, अनिल पिंगळे, वसंत बागुल, नरेश गोडके, हेमंत बाविस्कर, विजय बाविस्कर, किशोर भांबरे, दिलीप रणधीर, डॉक्टर रवींद्र विस्पुते, अनिल विस्पुते, बीबी बालेराव, अरुण विस्पुते, राजेंद्र जाधव, योगेश विभांडे आदी उपस्थित होते. यावेळी महिला मंडळातर्फे
हळदी कुंकवाचाही कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन DB सोनार, जितेंद्र पिंगळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुकेश सोनार यांनी मानले. आपण काम विनामूल्य करतो, पण कुठलंही काम विनामूल्य जगाच्या पाठीवर कोणाला मिळत नसतं. त्याच्यासाठी कोणीतरी त्याचं मूल्य देत असतं. याची जाण प्रत्येकाने ठेवावी, कारण वेळ हा अमूल्य प्रत्येकाचा. इथे जे काम करणारे सेवानिवृत्त असतील, ड्युगो मामासारखे असे तरुण तडफदार लोक असतील, हा आपला व्यवसाय नोकरी करत असून वेळेवर काम करतात. 4 म्हणजे सकाळी 8 वाजेपर्यंत बायोडाटा येत जातात. आपल्याकडे बायोडाटाची संख्या बघता आपण आठवड्यातून 3दा त्याचं वितरण करतो. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. इतर दिवशीचे आलेले बायोडाटा आता त्या दिवशी तयारी केले जातात. हे काम करीत असताना असा अनुभव होतो की जे पालक असतात ते स्वतः मन लावून सुद्धा बायोडाटा बघत नाही. अशा अनेक कंप्लेंट आल्या आहेत की भाऊ आमचा बायोडाटा येत नाही. आम्ही छातीटोकपणे सांगतो की तुमचा बायोडाटा एकदा नंबरिंग झाल्यानंतर महिन्यातून कमीत कमी 4दा येणार म्हणजे येणार. कारण त्याच्यात कुठला वशिलाबाजी नाही, काही नाही. सिरियल जे नंबर ठरले, दादांची सिस्टीम आहे, डायरीत नोंद करून ठेवणे, त्या पद्धतीनेच वितरण करण्यात येतं. 1 ते 150 मंगळवारी म्हणजे येणार, 150 ते 300 गुरुवारी येणार, उर्ध्वरी ते शनिवारी येणार. त्याच्यात नवीन येणार ॲड होतील. ज्यांचे लग्न झालेले ते डिलीट केले जातील. हे काम करत असताना आता दादांकडे बघून आपण विचार करा, ही जी व्यक्ती आहे ही आपला अमूल्य वेळ देते. प्रत्येकाने बायोडाटा बारकाईने बघा. काही अडचण असतील, ग्रुप सदैव आपल्या पाठीशी आहे, मदतीला धावून येणार आहे. कारण प्रत्येक गावात आपले मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. ज्या ज्या गावात आपण साधारणतः आपण आजच्या घडीला 3 राज्यामध्ये काम चालू आहे, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश. 2 राज्यांमध्ये एकच ग्रुप आहे. आणि आपल्या जवळची जी आजूबाजूचे 300 किलोमीटरच्या आतले जे गावं आहेत, प्रत्येक गावात एक ग्रुप आहे. तिथले स्थानिक कार्यकर्ते आपण तिथे जोडलेले की त्या गावातले लोक आपल्या त्या ग्रुपला जॉईन करता येतील आणि ते हिरिरीने काम करत असतात. कारण मार्गदर्शन हे चांगलं राहिलं ना तर काम चांगलं होतं. आपण व्यासपीठावर बसता, यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत जे काम करताय त्यांना उभ्या आयुष्याचा वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव, त्या क्षेत्राचा अनुभवाचा आपण उपयोग या कामासाठी करून घेतो. म्हणून माझी सर्वांना विनंती, काहींचं म्हणणं आहे की आमचे बायोडाटा येत नाही, असं कधी होणार नाही. तुमची शंका असेल तुम्ही आम्हाला सांगा. आणि जेव्हा वितरण करण्यात येतं सोमवारच्याने विचारणा केल्यावर तर त्याला जे उत्तर असेल ते देत चला. आणि मला सांगायला विशेष आनंद होतो, जे 51 लग्न जमले याच्यात खारीचा वाटा न म्हणता मोठा वाटा आज दिगू भाऊने घेतलेला आहे. आणि सांगायला आबाचा एक सांगायला आनंद वाटतो, यातले जवळजवळ सर्वच लग्न म्हणणार की पहिल्यांदा बायोडाटा आला, पहिल्या झटक्यातच जमलेलं अशी उदाहरण आहे. आपण एक उदाहरण ते बघितलं, 8 दिवसाचं गॅप होता, त्याच्यात सुद्धा लग्न जमले. की असे का, तर त्यांच्या पालकांनी आपल्यावर विश्वास ठेवला, स्वतः जाऊन तपास केला आणि तडजोड, सर्वात महत्त्वाची तडजोड केली. त्याच्यामुळे लग्न यशस्वी झाले. सर्वांना हीच विनंती, आपण या मार्गाचा अवलंब करा. ग्रुप सदैव आपल्या पाठीशी राहील. जय नरहरी. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. UFBU संघटनेच्या नेतृत्वात बँक कर्मचाऱ्यांतर्फे 1 दिवसीय लाक्षणिक संप करीत अग्रणी बँकेसमोर करण्यात आली जोरदार निदर्शने. भाजप देवपूर मंडळतर्फे नगाववारी चौफुली येथे 101 माजी सैनिकांचा सत्कार समारंभ तसेच देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न. पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा व पोलीस पाटील मार्गदर्शिका पुस्तक अनावरणाचा सोहळा संपन्न. संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर पडलेल्या नामदार गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेच्या माळी कन्या हायस्कूल, तिजारे प्राथमिक विद्यामंदिर व बधाने बाल मंदिरचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न. आणि स्नेहबंधन वधूवर ग्रुप धुळेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.